मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मिश्र भाजी करणार आहोत, म्हणजेच मिक्स व्हेजिटेबल. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे फ्लावरचे तुकडे आहेत, अशी फुलं काढून घेतलेली आहेत. मेजरिंग कपानी 1 कप. ओला वाटाणा मेजरिंग कपानी 1 कप. फरसबीचे तुकडे मेजरिंग कपानी अर्धा कप. गाजराचे तुकडे मेजरिंग कपानी अर्धा कप. बारीक चिरलेला कांदा 1 मेजरिंग कप. 3 चमचे गोडं तेल. हा छोटा एवढा बटाटा आहे. हा मी उकडून सालं काढून ठेवलेली आहे आणि भाजी झाली की आपण तो कुस्करून त्याच्यात घालणार. बटाट्याचे तुकडे काही आपण घेतलेले नाहीत भाजीसाठी. असा बटाटा घातल्याने भाजी खूप मिळून पण येते आणि चांगली लागते. पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर. पाव चमचा मोहरी. पाव चमचा जिरे. पाव चमच्याहूनही अर्धा हिंग. अर्धा चमचा हळद. 1 चमचा लाल तिखट. 1 चमचा मीठ. अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आहे. भाजी करायला आपल्याला पाणी लागेल. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. भांड्यात तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरे, हिंग, आल्याचे तुकडे, कांदा. आता कांदा आपण आधी चांगला परतवून घेणार आणि मग पाणी घालून तो थोडा शिजवून घेणार आणि नंतर आपण भाज्या घालणार. आपला कांदा परतून झालेला आहे. आता पाणी घालून आपण कांदा शिजवून घेऊया. झाकण ठेवते जरा. एक 5 मिनिटात कांदा शिजेल. नंतर तो भाजी बरोबर शिजणार आहे, पण तरी थोडा अशा प्रकारे कांदा शिजवून घेतला की तो कचकचत नाही आणि भाजीत चांगला मिळून येतो. झाकण काढून पाहूया. कांदा शिजलेला पण आहे. कांद्याचा रंग पण बदलला आहे. आता आपण ह्याच्यावर एक एक भाज्या घालू. फ्लॉवरचे तुकडे, फरसबीचे तुकडे, गाजराचे तुकडे, ओला वाटाणा. पुन्हा हे जरा एकत्र करून घेऊ. भाजीवरच हळद घालायचे, तिखट, गरम मसाला. पुन्हा आपण सारखं करून घेऊ सर्व. ही भाजी व्हायला तसा खूप वेळ लागणार नाही.
पाणी घालू आणि झाकण ठेवून, झाकणावर पण पाणी ठेवून भाजी शिजवून घेऊ आपण. एक टेबलस्पून, साधारण 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे. झाकणावर भरपूर पाणी ठेवायचं आणि शिवाय मधून उघडून बघायचं. जर भाजी शिजली नसेल आणि भाजीतलं पाणी जर आटलं असेल, संपलं असेल, तर थोडंसं पाणी सरकवायचं त्याच्यामध्ये. या भाजीला फारसं पाणी काही लागणार नाही, कारण ह्या भाज्या तशा लवकर शिजणाऱ्या आहेत. आता आपण भाजी शिजेपर्यंत वाट बघूया. झाकण काढून पाहूया. तसं 1-2दा मी चमचा पाणी घातलं त्याच्यामध्ये, आणि तसं करायलाच पाहिजे, म्हणजे भाजी लागणार नाही. आता फरसबी शिजली का पाहूया. फरसबी शिजलेली आहे, म्हणजे गाजर, मटार आणि फ्लावर शिजणारच, कारण तसा फरसबीलाच थोडा ह्या 4 भाज्यांमध्ये वेळ लागणार. हा जो उकडून सालं काढून ठेवलेला बटाटा आहे, तो जरा असा हलक्या हाताने मोडून घ्यायचा आहे. बघूया किती भरतोय तो. साधारण 1/3 कप भरलेला आहे. एक छोटा बटाटा आहे, तो काय थोडा कमी जास्ती झाला तरी चालेल. असा फक्त थोडा मोडून घालायचा आहे. मीठ, भाजीला रंग पण खूप छान आलाय आणि वास तर छान येतोच आहे. एखाद मिनिटं मी अजून झाकण ठेवते. गॅस पण मी घालवलेला आहे आणि बटाटा घातल्यामुळे त्याच्यात असं पाणी नाही राहिलेलं, भाजी अशी सुकी झालेली आहे. आता तिखट, मीठ, तेल हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. साखर, गूळ भाज्यांना वापरायचा की नाही हे तुम्ही ठरवा. झाकण काढूया. आता ते बटाटा आणि मीठ भाजीला चांगलं लागलेलं आहे. भाजी कशी मिळून येते त्यांनी. कोथिंबीर घालून गॅस बंद करूया. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपली मिक्स व्हेजिटेबल तयार झालेली आहे. आपल्याला अजून असेच वेगळे पदार्थ करायचे आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात आणि पाहत राहालच याची मला खात्री आहे. आणि माझ्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवाल आणि ते लाईक करतील, सबस्क्राईब करतील अशी मला आशा वाटते.